तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 19 व 20 मार्चच्या सर्व चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे की कोणत्या राज्य सरकारने कामगारांसाठी लवाद निर्माण करण्याचे जाहीर केले? तर अलीकडे महाराष्ट्र राज्य सरकारने लवाद निर्माण करण्याचे जाहीर केलेले आहे. आता लवाद म्हणजे काय? तर दोनपेक्षा अधिक व्यक्तीमधील दिवाणी स्वरूपाचा वाद नेहमीच्या न्यायालयीन पद्धतीऐवजी परंतु त्याचसारख्या पद्धतीने न्यायालय बाहेर राहून किंवा न्यायालयाची मदत घेऊन सामान्य अशा त्रयस्थ व्यक्तीवरून न्यायनिवाडा करणे यालाच लवाद असे म्हणतात. ठीक आहे, समजलं? महाराष्ट्राचा जर विचार केला तर राजधानी आहे मुंबई, मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस. अलीकडे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी दिव्य कला मेळाव्याचे आयोजन तसेच कला घोडा महोत्सवाचे आयोजन सुद्धा मुंबईमध्येच करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने किती संख्यापेक्षा कमी कामगार असलेले कारखाने परवानगीशिवाय बंद करण्याची मुभा दिलेली आहे? तर अलीकडे महाराष्ट्र सरकारने एकूण 300 संख्यापेक्षा कमी असलेले कारखाने परवानगीशिवाय बंद करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात 2022-2023 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत किती हेक्टर फळबाग लागवड झालेली आहे? तर महाराष्ट्र राज्यात 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत एकूण 40,000 हेक्टर फळबागामध्ये लागवड झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषद हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे महाराष्ट्र विधान परिषद हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या समितीमध्ये एकूण 15 सदस्य निवडण्यात आलेले आहेत. आता हक्कभंग समिती कशासाठी स्थापन करण्यात आली? तर संजय राऊत यांच्या वक्त्यामुळे हक्कभंग झालेला आहे, विधान परिषदेमध्ये हक्कभंग झालेला आहे, यासाठी ही समिती नेमण्यात आलेली आहे आणि अध्यक्ष म्हणून प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आणि यामध्ये एकूण 15 सदस्य असतील. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे? तर अलीकडे महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. या पार्कचा फायदा प्रामुख्याने पश्चिम विदर्भाला मिळणार आहे. यासाठी 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. या पार्कच्या माध्यमातून 2 लाख रोजगार लोकांना मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारत कोणत्या देशामध्ये चाबार बंदर विकसित करणार आहे? तर भारत इराण या देशामध्ये चाबहार बंदर विकसित करणार आहे. इराणचा जर विचार केला तर याची राजधानी आहे तेहरान, करन्सी आहे इराणी रियल आणि येथील प्रेसिडेंट आहेत इब्राहिम रईसी. अलीकडे इराज इलाई यांना भारतातील इराण या देशाचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. चाबहार या बंदरातून चीनच्या घडामोडीकडे सुद्धा येथून लक्ष ठेवण्यात येणार आहे आणि आयात निर्यातीसाठी सुद्धा हे बंदर विकसित करण्यात येणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे IPL मध्ये दिल्ली कॅपिटल संघाच्या कर्णधारपदी कोणत्या खेळाडूची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे IPL मध्ये दिल्ली संघाच्या कर्णधारपदी डेव्हिड वॉर्नर या खेळाडूची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे दीपक अधिकारी यांची कोणत्या राज्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे दीपक अधिकारी यांची पश्चिम बंगालचे नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते शाहरुख खान यांचे स्थान घेतील. पश्चिम बंगालचा जर विचार केला तर याची राजधानी कोलकाता, मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राज्यपाल आहेत CV आनंद बोस. कोलकातामध्येच अंडर वॉटर मेट्रोची सुरुवात करण्यात आलेली आहे. अन्य ऑप्शनचा जर विचार केला तर अलीकडे अरुणाचल प्रदेशचे नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून संजय दत्त यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मध्य प्रदेशचे ब्रँड अँबॅसेडर आहेत गोविंदा. त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील कोणत्या शहराला 2023चा पार्टनरशिप ऑफ द हेल्दी सिटीजचा पुरस्कार दिलेला आहे? तर अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील बँगलोर या शहराला 2023चा पार्टनरशिप ऑफ हेल्दी सिटीजचा पुरस्कार दिलेला आहे. लंडनमध्ये आयोजित जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील बँगलोर शहराला 2023चा पार्टनरशिप ऑफ द हेल्दी पुरस्कार दिलेला आहे. यामध्ये एकूण 5 जागतिक शहरांना त्याच्या असंसर्ग आणि दुखापतीवर प्रतिबंध घालण्यासाठी हे निवडले गेलेले आहेत. त्यामधील आपण फक्त 3 प्रमुख शहरांचा विचार करूया. अथेन्स या देशाने अथेन्स या शहराने आरोग्य सेवा व्यावसायिकामध्ये
उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. बँगलोरने तंबाखू नियंत्रणासाठी योग्य कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तसेच मेक्सिको सिटी यांनी रस्ते सुरक्षेसाठी विविध नियम तयार केले, यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. बँगलोर जे की वृषभावती नदीच्या किनाऱ्यावर वसलेली आहे आणि कर्नाटकची राजधानी आहे. बँगलोरमध्येच इस्रोचे सुद्धा हेडक्वार्टर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पायर या बुकर इंटरनॅशनल पारितोषिक मध्ये पहिल्या फेरीत निवड झालेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पायर या बुकर इंटरनॅशनल पारितोषिक मध्ये पहिल्या फेरीत निवड झालेल्या कादंबरीचे लेखक हे पेरुमल मुरुगन आहेत. पायर या बुकर इंटरनॅशनल पारितोषिक मध्ये पहिल्या फेरीत निवड झालेल्या कादंबरीचे लेखक म्हणून पेरुगन यांची निवड करण्यात आलेली आहे. यांची कादंबरी पुक्कुमी त्यांच्या इंग्रजीमध्ये पायरे म्हणून अनुवाद अनिरुद्ध वासुदेवन यांनी केलेला आहे. तिने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारामध्ये स्थान मिळवलेले आहे. बुकर पुरस्कारासाठी नामांकन ठरलेली ही पहिली तमिळ कादंबरी ठरलेली आहे. ठीक आहे. अन्य ऑप्शनचा जर विचार केला तर 2022चा बुकर पुरस्कार गीतांजली श्री यांनी टॉम ऑफ सँड या कादंबरीसाठी त्यांनी जिंकलेला आहे. तसेच अलीकडे सरोस्वती सन्मान शिवशंकरी यांच्या सूर्यवंशम या कादंबरीसाठी सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिम पेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली ते कोणत्या देशाची आहे? तर रिम पेन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली ते ऑस्ट्रेलिया या देशाचे आहेत. ऑस्ट्रेलियाचा जर विचार केला तर त्याची राजधानी कॅनबरा, करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि येथील राष्ट्राध्यक्ष आहेत अँथनी अल्बनीज. त्यानंतरचा प्रश्न आहे, सेंट्रल बँकेने 2023चा गव्हर्नर ऑफ द इयरचा पुरस्कार कोणाला दिलेला आहे? तर सेंट्रल बँकेने 2023चा गव्हर्नर ऑफ द इयर भारताचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हॉकी इंडियाचा यंदाचा सर्वोत्कृष्ट पुरुष हॉकी कोण ठरलेला आहे? तर पुरुष हॉकी या कॅटेगरीमध्ये हार्दिक सिंग यांना सर्वोत्कृष्ट पुरुष हॉकी म्हणून निवडले गेलेले आहेत. आणि वुमन कॅटेगरीमध्ये सविता पुनिया यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण हॉकी वर्ल्ड कप विषयी थोडक्यात जाणून घेऊया. हॉकी वर्ल्ड कपचे आयोजन हे ओडिसामधील भुवनेश्वर मधील कलिंगा स्टेडियमवर तसेच राऊरकेला मधील बिरसा मुंडा स्टेडियमवर यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 13 ते 19 जानेवारी 2023 मध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याची ही 15वी आवृत्ती होती आणि जर्मनीने बेल्जियमला हरवून तिसरे विजेतेपद आपल्या नावावर केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने निवृत्तीचे वय 62 वरून 64 करण्याची घोषणा केलेली आहे? तर अलीकडे फ्रान्स या देशाने निवृत्तीचे वय 62 वरून 64 करण्याची घोषणा केलेली आहे. 2 महिन्यापासून या बिलाचा विरोध करण्यात येत आहे. आर्टिकल 49.3 चा वापर करून हे बिल पारित करण्यात आलेले आहे. राष्ट्रपतींवर अविश्वास ठराव पारित करण्यात यावा अशी तेथील लोक मागणी करत आहेत. फ्रान्सचा जर विचार केला तर राजधानी आहे पॅरिस, करन्सी आहे युरो आणि येथील राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. त्यानंतरचा प्रश्न आहे, फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेच्या कोणत्या अध्यक्षांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे? तर अलीकडे फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ जियानी इन्फॅन्टिनो यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे. आता फिफा म्हणजेच द फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल दी फुटबॉल असोसिएशन याची स्थापना झाली होती 1904 मध्ये. हेडक्वार्टर आहे ज्युरिक, स्वित्झर्लंड मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण थोडक्यात फिफा वर्ल्ड कप विषयी थोडक्यात जाणून घेऊया. फिफा वर्ल्ड कपचं आयोजन हे कतारमध्ये करण्यात आलेलं होतं. तसेच 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 मध्ये याचं आयोजन करण्यात आलं आणि याची ही 22वी आवृत्ती होती. अर्जेंटिनाने फ्रान्सला हरवून विजेतेपद आपल्या नावावर केलेलं होतं आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून लिओनेल मेस्सी यांची निवड करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने 19 नवे जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे? तर अलीकडे राजस्थान या राज्याने
या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 19 नव्या जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. अशोक गहलोत यांनी 19 जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. आतापर्यंत राजस्थानमध्ये 33 जिल्हे होते, परंतु 19 जिल्हे जाहीर झाल्यानंतर आता राज्यामध्ये एकूण 50 जिल्हे झालेले आहेत. सध्या सर्वाधिक जिल्हे उत्तर प्रदेशमध्ये असून एकूण 75 जिल्हे आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून त्यात एकूण 55 जिल्हे आहेत. राजस्थान आता 50 राज्य असलेला तिसरा राज्य बनलेलं आहे. महाराष्ट्र यामध्ये चौथ्या क्रमांकावर असून एकूण 36 जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सर्वात कमी जिल्हे हे गोवा राज्यामध्ये आहेत. ठीक आहे. त्यानंतर पंजाबमधील संगरूर या जिल्ह्याचे विभाजन करून मलेरकोटला हा 23वा जिल्हा बनवण्यात आलेलं होतं. त्यानंतर कर्नाटकमधील वेल्लारी या जिल्ह्यामधून विजयनगर 31वा नवा विजयनगर जिल्हा बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे. राजस्थानचा जर विचार केला तर राजधानी आहे जयपूर, मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा, प्रमुख नॅशनल पार्क आहेत सरिस्का, रणथंबोर आणि केवलादेव घाना पक्षी अभयारण्य हे राजस्थानमध्येच आहेत. त्यानंतर प्रश्न आहे नेपाळचे नवे उपराष्ट्रपती म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नेपाळचे नवे उपराष्ट्रपती म्हणून रामसहाय यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेपाळचा जर विचार केला तर राजधानी आहे काठमांडू, करन्सी आहे नेपाली रुपया आणि येथील राष्ट्रपती आहेत पुष्पकमल दहल. भारत आणि नेपाळ दरम्यान सूर्यकिरण ही एक्सरसाइज होते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बीपीसीएलचे नवे एमडी म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बीपीसीएलचे नवे एमडी म्हणून जी कृष्णकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड याची स्थापना झाली होती 1976 मध्ये आणि हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे लक्झरचे नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे लक्झरचे नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून विराट कोहली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे इन्व्हेस्ट इंडियाचे नवे एमडी आणि सीईओ म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? तर अलीकडे इन्व्हेस्ट इंडियाचे नवे एमडी आणि सीईओ म्हणून दीपक कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ओईसीडीने भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे? तर अलीकडे ओईसीडीने भारताचा विकास दर हा 5.9% राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. आता ओईसीडी म्हणजेच द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डिपार्टमेंट. त्यानंतरचा प्रश्न आहे बिपिन द बिहाइंड युनिव्हर्स नावाची पुस्तक कोणी लिहिलेली आहे? तर अलीकडे बिपिन द मॅन बिहाइंड द युनिव्हर्स नावाची पुस्तक रचना बिस्वान यांनी लिहिलेली आहे. अन्य ऑप्शनचा जर विचार केला तर रस्किन बॉन्ड यांनी हाऊ टू अ बिकम रायटर नावाची पुस्तक लिहिली. तसेच स्मृती इराणी यांनी लाल सलाम नावाची पुस्तक लिहिली. तसेच प्रियंका चोप्रा यांनी अनफिनिश नावाची पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू द्वारा कोणत्या जहाजाला प्रेसिडेंट कलर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर अलीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू द्वारा INS द्रोणाचार्य या जहाजाला प्रेसिडेंट कलर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेने कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष ठेवलेले आहे? तर अलीकडे भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष ठेवलेले आहे आणि एकूण भारतामध्ये शून्य कार्बन होण्याचे लक्ष हे 2070 हे वर्ष ठेवलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे स्कायरूटच्या रिपोर्टनुसार दक्षिण आशियामधील सर्वश्रेष्ठ विमानतळ म्हणून कोणाला गौरवण्यात आलेले आहे? तर अलीकडे स्कायरूटच्या रिपोर्टनुसार दक्षिण आशियामधील सर्वश्रेष्ठ विमानतळ म्हणून इंदिरा गांधी विमानतळ दिल्ली यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि जगामध्ये चांगी विमानतळ सिंगापूर हे जगातील सर्वश्रेष्ठ विमानतळ म्हणून यांना गौरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे TCS चे नवे सीईओ म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे TCS चे नवे सीईओ म्हणून के कृतिवासन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस याची स्थापना झाली होती 1968 मध्ये आणि हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे ठीक आहे हे होते आजच्या दिवसाचे महत्वाचे प्रश्न. काल जो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की सरस्वती सन्मान 2022 साठी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे? तर याचा राईट आन्सर होतं शिवशंकरी यांच्या
वंशम या कादंबरीसाठी यांची निवड करण्यात आलेली आहे. आज तुमच्यासाठी प्रश्न आहे, रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारा पहिला राज्य कोणता ठरलेला आहे? तर याचा राईट आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. खूप खूप धन्यवाद.